जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायद्भव नाम समास 5वा स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम श्रीराम समर्थ केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करुणी श्रीराम समर्थ। समास 8वा कोणता दिलाय? ज्ञानदशक मायद्भव नाम। यामध्ये काय व समर्थांनी सांगितलंय? ज्ञानदशक मायद्भव, मायेकडे जे उद्भव निर्माण होतात, शंका कुशंका निर्माण होतात आपल्याला श्रवण करत असताना, ते या दशकामध्ये प्रत्येक समासात समर्थांनी आपल्या काय केले तो सगळ्या शंकेचं काय केले? निरसन केलेलं आहे। स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम। आता स्वरूप आणि आकाश पंच महाभूते एकमेकात कशी मिसळलेली आहे ते आपण बघितलं। गेल्या समासात आपण पाहिलं की काय हो, प्रत्येक पंच महाभूतामध्ये कशी बाकीची पंच महाभूते काय आहेत? मिसळलेली आहेत एकमेकात। आता ती केवळ मूर्खतेने म्हणून घडले सांगणे, म्हणजे समर्थ काय म्हणतात, कितीही सांगितलं तरी मूर्ख म्हटलंय बघा। काही मूर्ख लोकांना काय होत नाही, समजत नाही, त्यासाठी काय करावी लागतात? ही पंचभूतांची लक्षणे परत विशद करून सांगावी लागतात। समर्थांना काय म्हणायचंय, जे काही आहे ते काय घेतलं पाहिजे? समजून घेतलं पाहिजे। समजून घेत नाहीत म्हणून काय होतंय, मला पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय। तरी पण समर्थ काय म्हणतात, तरी पण मी काय करतो? सांगतोय। केवळ मूर्खतेने म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करुणी। आता काय करतो? तरी पण काही मूर्ख लोक आहेत की ज्यांना काय करत होत नाही, सांगितलेलं समजत नाही, त्यांच्यासाठी ही पंचभूतांची लक्षणं जी आहेत ती काय करतो मी? परत विशद करून सांगतो। पंचभूतांचा कर्दम झाला, आता नवचे वेगळा केला, परंतु काही एक वेगळाला करून दाऊ। पंचभूतांचा कर्दम झाला आपण पाहिलंय। एक पंच महाभूत म्हणजे पृथ्वी घेतलं तर त्या पृथ्वीमध्ये बाकीची जी बाकीची जी राहिलेली पंच महाभूतातली 4 जण आहेत, ती पण काय आहेत हो? त्याची पण लक्षणं त्या पृथ्वी तत्वात आहेत। म्हणजे प्रत्येक तत्वामध्ये प्रत्येक तत्व काय केलेलं आहे व मिसळलेलं आहे, आणि त्याचं काय झालंय? समर्थ म्हणतात चिक्कल। आता चिक्कल झाल्यानंतर तो वेगळं करता येतं का हो? पंचभूतांचा कर्दम झाला, कर्दम म्हणजे काय? चिक्कल। आता नवचे वेगळा केला, काय केला? या 5 भूतांची परस्परात मिसळ आहे हे आपण पाहिलेलं आहे, गेल्या समासातच पाहिले। ती आता काही केल्या वेगळी करता येणार नाही, तथापि काहीतरी वेगवेगळी करून दाखवू। तरी पण समर्थ काय म्हणतात, तुमच्यासाठी ज्या लोकांना समजत नाही त्यांच्यासाठी काय करू आपण? वेगवेगळी करून दाखवू। पंचभूतांचा मूळ मायेतच कर्दम झाला आहे। ही आपली जी मूळ माया आहे, त्या मूळ मायेत सुद्धा ह्या पंचभूतांचा काय झालाय हो? चिखल झालाय, कर्दम झालाय। तेव्हा स्थूळ पंचभूतात तो झाला आहे ते सांगायला नकोच। आता हा मूळ मायेत झालाय म्हटल्यावर आपल्या जी स्थूळ ही आपल्या सभोवतालचं जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये पण त्या पंचभूतांचा काय झालेला आहे? कर्दम झालाय, हे सांगायला वेगळं नको। कोणतेही भूत पृथक असं सापडायचेच नाही, तथापि सामान्य जनांच्या समजुतीसाठी 5ही भूतांचे वर्णन करून सांगतो, असं कोण म्हणतात? समर्थ म्हणतात की काय हो, एवढं तर आपल्याला लक्षात येते की पिंडी ते ब्रह्मांडे म्हणजे मूळ मायेत त्या पंच महाभूतांचा जसा कर्दम झालाय, तसा स्थूळ आपल्या सभोवतालचं जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये पण त्या काय हो? पंच महाभूतांचा काय झालेला आहे? चिक्कल झालेला आहे, आणि तो वेगळा करता येत नाही। परंतु तुमच्यासाठी समर्थ काय म्हणतात, माझ्या दासांसाठी मी काय करतोय? हे वेगळं करून सांगतोय, जेणेकरून त्याला काय होईल? समजेल। म्हणजे समर्थ असं आपल्याला अर्धवट सोडत नाहीत, पूर्ण सांगतात। पूर्ण श्रवण करायचं, त्यासाठी श्रवण पाहिजे। पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना वर्णे लहान थोरे, खडे गुंडे बहुप्रकारे जाणजे पृथ्वी। आता आपण पाहिलंय पृथ्वीमध्ये काय असतं? तो पृथ्वी म्हणजे काय? जडांश, कठीणांश,
जडांश कठीणांश म्हणजे काय हो? पृथ्वी. तो काय आहे? तो पृथ्वीचा भाग आहे. डोंगर, पर्वत, दगड, शिळा, शिखरे, अनेक प्रकारचे व अनेक रंगाचे खडे गुंडे हे काय आहे? तो पृथ्वीचं लक्षण आहे. नाना वर्णे लहान थोरे खडे गुंडे बहु प्रकारे जाणीजे. पृथ्वीवरती आपल्याला काय दिसतंय हो? इथं आसपास जे जडत्व दिसतंय ते काय जाणावं? पृथ्वीचं लक्षण जाणावं. नाना रंगाची मृत्तिका, नाना स्थळोस्थळी जे का, वाळुके वाळू अनेका मिळवून पृथ्वी. आता नाना रंगाची मृत्तिका बघा, एक शेत दुसऱ्या शेतासारखं असतं का हो? काहीतरी काय असतो? बदल असतो. मातीमध्ये काय असतो? बदल असतो. कुठं लाल रंग असतं, कुठं चिकन माती असते, कुठं काळी माती असते, काळी भोर जमीन असते, कुठं पांढर माती असते. बघा, जमीन ज्यांनी पाहिलं माहीत आहे सर्वांना, मुरमाड कुणाची असते, कुणा दगडधोंड्याची जमीन असते. म्हणजे काय हो? जिकडे तिकडे आपल्याला काय पाहायला मिळते? वेगवेगळी जमीन पाहायला मिळते. आणि कुठं कुठं काय असते? वाळुकामय जमीन असते. अशा ज्या जमिनी आहेत, ज्या काय अशा जमीन वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या कलरच्या रंगाच्या ज्या काही जमिनी आहेत, त्या सर्व मिळून काय बनते? पृथ्वी बनते. पुरे पट्टणे मनोहरे, नाना मंदिरे दामोदरे, नाना देवाळे शिखरे मिळवून पृथ्वी. बघा, पुरे पट्टणे मनोहरे म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? सुंदर शहरे व पट्टणे, अनेक मंदिरे, राजवाडे, अनेक देवळे व त्यांची शिखरे. आपल्याला जे दिसतंय सगळं काय? मंदिरं दिसतायत मोठमोठी. ह्या जगामध्ये काय थोडी मंदिरे आहेत का? असंख्य मंदिरे आहेत. प्रत्येक धर्माची काय आहेत हो? मंदिरे आहेत. ही जी मंदिरे आहेत, मोठमोठी मंदिरे आहेत आणि राजवाडे आहेत. बघा, प्रत्येक देशामध्ये काय आहे? तो राजवाडे आहेत, मोठमोठे राजवाडे आहेत. हे सगळं काय आहे? समर्थ म्हणतात आपल्याला समजवण्यासाठी ही सगळी उदाहरणं दिलेत समर्थाने. पुरे पट्टणे मनोहरे, नाना मंदिरे दामोदरे, नाना देवाळे शिखरे मिळवून पृथ्वी. ही जी काही शिखरं आहेत, मोठमोठी जी शिखरे आहेत, मंदिरे आहेत, मोठमोठे राजवाडे आहेत, हे सगळं मिळून काय बनलेली आहे ही पृथ्वी. सप्तद्वीपावती पृथ्वी, काय म्हणून सांगावी, नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा. सप्तद्वीपावती पृथ्वी काय सांगितलंय? सप्तद्वीपयुक्त पृथ्वीच्या विस्ताराचे किती म्हणून वर्णन करावे, काय म्हणून सांगावे. समर्थ काय म्हणतात? ही जी सप्तद्वीपयुक्त जी पृथ्वी आहे तिचा विस्तार काय आहे? खूप मोठा आहे. आणि तिचा विस्तार एवढा मोठा आहे की त्या विस्ताराचे किती म्हणून वर्णन करावे. ही 7 द्वीपे व 9 खंडे म्हणजे 7 द्वीप आणि 9 खंड मिळून काय आहे हो? ही पृथ्वी निर्माण झाली आहे. आता हिचं वर्णन करेल तेवढं काय आहे हो? थोडंच आहे. थोडं आहे का? एवढं जे निसर्ग सौंदर्य आपल्याला दिसतं जगामध्ये, मोठमोठी काय आहेत हो? अनेक मंदिरे मोठमोठी आहेत, शहरं आहेत, बिल्डिंग या मोठे मोठे आहेत. जगभरात किती मोठे मोठे आहेत हो? हे सगळं काय आहे? हे सगळं पृथ्वीचं लक्षण आहे. नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, लक्ष 84 उत्पत्ती मिळवून पृथ्वी. पृथ्वी काय तेवढंच आहे का हो? पृथ्वीमध्ये काय आहेत? नाना देव आहेत. अनेक देवांनी काय घेतले हो? या पृथ्वी तलावरती अवतार घेतलेत. अनेक देव आहेत, अनेक राजे आहेत, अनेक भाषा बोलणारे व अनेक रीती रिवाजाचे 84 लक्ष जीवयोनी. म्हणजे जी 84 लक्ष जीवयोनी आहे, तिनं जो जन्म घेतलेला आहे तो कुठं घेतलेला आहे हो? त्याला पण काय म्हटलं जातं? पृथ्वी. ही सगळी जी 84 लक्ष जीवयोनीची उत्पत्ती आहे ते सर्व मिळून काय हो? पृथ्वी. त्याला म्हटलं जातं पृथ्वी. कारण या पृथ्वीवरती नाना भाषा, 5 किलोमीटर गेलं की काय बदलते हो? माणसाची भाषा बदलते. म्हणजे अनेक भाषा आहेत, अनेक रंगांची लोक आहेत, म्हणजे नाना देव आहेत. किती देव आहेत हो?
अख्ख्या जगामध्ये असंख्य देव आहेत. प्रत्येक जाती धर्माचे वेगवेगळे देव आहेत. आणि नाना नृपती अनेक राजे महाराजे होऊन गेले आणि आहेतही. मग असे जे राजे देव मिळून अनेक भाषा मिळून, आणि भाषा प्रत्येकाच्या काय आहे तो रीतिरिवाज प्रत्येकाच्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक देशोदेशी गावोगावी काय आहे हो रीतिरिवाज वेगवेगळे आहेत, सणसूद वेगवेगळे आहेत. आणि ही जी 184ची जी उत्पत्ती जी आहे ती सगळी मिळून काय बनते पृथ्वी. नाना उद्वसे जे वने नाना तरुवरांची बने, गिरी कंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी. नाना उद्वसे जे वने काय सांगितले, अनेक देव म्हणजे उद्ध्वस्त झालेली अनेक वने, वृक्ष लतांची अरण्ये, पर्वतामधील गुहा, असं कितीतरी आहेत हो. काय अनेक वने आहेत, काय जी चांगली पण वनं आहेत आणि उद्ध्वस्त झालेली पण वने आहेत. नाना उद्वसे जे वने नाना तरुवरांची बने, आणि तरुवरांची म्हणजे अनेक झाडाझुडपांची जी बनं म्हणजे जे वनं आहेत, मोठमोठी वने आहेत. गिरीकंदरे नाना स्थाने, म्हणजे जी काय गिरीकंदरासारखी जी काय नाना स्थानं आहेत, हे सर्व मिळून काय आहे ओ पृथ्वी. नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळून पृथ्वी जाणीजे श्रोती. नाना रचना केली देवी, ज्या काही नाना रचना देवांनी किंवा मनुष्याने ज्या ज्या काही रचना केलेल्या आहेत, ते काय हो ती सर्व काम कार्य मिळून, त्या रचना मिळून ही काय बनली पृथ्वी. नाना धातू सुवर्णादिक, नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ट वृक्षादिक मिळून पृथ्वी. नाना धातू सुवर्णादिक, नाना धातू जे काय आहेत म्हणजे सोने वगैरे अनेक धातू, लोखंड धातू किती येतो असंख्य धातू आहेत. असे सगळे अनेक धातू, अनेक प्रकारची रत्ने, अनेक काष्टे, अनेक झाडे किती आहेत हो पृथ्वीवरती. झाडे अनेक आहेत, ती वाळलेली झाडं आहेत, जिवंत झाडं आहेत, असं सगळं मिळून अनेक प्रकारची रत्न आहेत, अनेक प्रकारचं काय आहे हो धातू आहेत. हे सर्व मिळून काय बनते, हे सर्व इत्यादी मिळून सर्व काय आहे हो पृथ्वी होय. आता असो हे बहुवस, जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. समर्थ काय म्हणतात, अहो सांगायचं तर किती ह्या पृथ्वीचा विस्तार पुरे झाला. आता काय म्हणतात, पुरे झाला हा आता विस्तार. आता म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्या, म्हणजे जे ज्यांना कळत नाही त्यांना समर्थ म्हणतायत की एक लक्षात घ्या, जे जे जड व कठीण ते ते सर्व काय आहे पृथ्वी आहे. म्हणजे इथं काय तात्पर्य काय निघतंय हो, जडांश आणि कठीणांश ते सर्व पृथ्वीचा काय आहे अंश आहे. ह्यावर विश्वास ठेवला पाहिजे. समर्थ काय म्हणतात, मी हे जे सांगतोय त्याच्यावरती काय ठेवा, विश्वास ठेवा. विश्वास जर नाही ठेवला तर कसं लक्षात येईल, नाही लक्षात येणार. आणि आपला काय पडतो कमी, विश्वास. देवावरती बी आक्षेप घेणारे आपण. लक्षात घ्या, खुद्द परमेश्वर जरी ज्या वेळेस संत परंपरा परमेश्वराच्या रूपात आली होती आपल्या पृथ्वी तलावरती, जोपर्यंत जिवंत आहेत संत तोपर्यंत कुणी ओळख घेतली नाही, कुणी त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला नाही. विश्वास कधी ठेवला, संत गेल्याच्या नंतर. अहो ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला की रेडा काय बोलू लागला, वेद बोलू लागला. माणसांनी काय केलं, ज्ञानेश्वरांचे पाय पकडायचे, म्हणजे ते ज्ञान घ्यायचं सोडून लोक कुणाचं पाय धरायला लागले, रेड्याचे पाय धरायला लागले. आता लोकांनी काय केलं, ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवलेली, निर्जीव भिंत चालवलेली, त्या आताचे ते निर्जीव भिंत चालवल्याचं ज्ञान कोणाकडे होतं, ज्ञानेश्वरांकडे होतं. आणि ते ज्ञान आपण कसं मिळवता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. तर आपण काय अज्ञानापोटी लोक काय हो त्या भिंतीलाच काय करतात, नमस्कार करतात. त्याची माती लोकांनी खाल्ली त्या भिंतीची.
म्हणजे केवढं मोठं अज्ञान आपल्याकडं आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, विश्वास ठेवला पाहिजे. मी जे सांगतोय तुम्हाला पृथ्वीचं लक्षण, जे कठीणांश आणि जे काय आहे, जे म्हणजे जे कठीण आणि जड आहे ते काय आहे, हो पृथ्वीचं अंश आहे. ह्या गोष्टीवरती श्रोत्यांनी काय ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. श्रवणावरती काय ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगिजेल आप, श्रोती ओळखावे रूप सावध होऊनी. समर्थ काय म्हणतात, आता मी काय सांगितलं, आतापर्यंत पृथ्वीचं रूप सांगितलं, आता काय सांगतो, आप म्हणजे काय, श्रोती ओळखावे रूप सावध होऊनी. श्रोत्यांना समर्थ नेहमी विनंती करतात, काय हो, तुम्हाला समजण्यासाठी काय करा, तुम्ही श्रवण करा. आता रूप म्हणजे श्रोत्यांनी सावध होऊन ऐकलं तरच हा भाग कळतोय. लक्षात घ्या प्रत्येक, कारण हे काय हो, समासाचं नाव सांगता तरी येत आहे का, किती मोठं नाव आहे हो. स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम, केवढं मोठं नाव ह्या समासाला समर्थांनी दिले. आणि म्हणजे जेवढं नाव मोठं आहे तेवढाच अर्थ काय आहे ह्यामध्ये हो विशद करून सांगितलेला. प्रत्येक भागाचा अर्थ काय केला पाहिजे, आपण अंतरी घेतला पाहिजे, आपल्याला समजला पाहिजे. वापी कूप सरोवर, नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर मिळून आप. आप म्हणजे काय, आप म्हणजे पाणी. पाण्याची ठिकाणं कोणती हो, अनेक. आड, विहिरी, पाणी कुठं कुठं असतं, आडामध्ये पाणी, विहिरीमध्ये पाणी, सरोवरामध्ये पाणी, नद्यामध्ये पाणी, मेघ म्हणजे मेघामध्येच पाणी, 7 समुद्रामध्ये पाणी. आता समर्थ काय म्हणतात, आप म्हणजे काय, ह्या ज्या अनेक आड आहेत, विहिरी आहेत, सरोवरे आहेत, नद्या आहेत, मेघ आहेत, 7 समुद्र, ह्या सर्वांमधील जे पाणी त्यालाच काय म्हणतात, आप. लक्षात घ्या. श्लोकार्ध, सार शीर सुरास पिर्ददी, इक्षु जल तथा, म्हणजे सार समुद्र दिसत आहे, सकळ जन दृष्टीस पाहे, जेथे लवण होत आहे तोच क्षीर सिंधू, तोच क्षार सिंधू. काय सांगितले समर्थांनी, सार समुद्र दिसत आहे, जो काही आता आपल्या भोवताली सार समुद्र दिसतो, म्हणजे मिठाचा समुद्र दिसतो ना आपल्याला, तो सर्व लोकांच्या दृष्टीस पडतो, जेथे मीठ तयार होते तो क्षार सिंधू. क्षार सिंधू का समर्थांनी म्हटलंय की त्या समुद्राच्या पाण्यापासून काय तयार होतं हो, मीठ तयार होतं, म्हणून त्याला काय म्हणतात, क्षार सिंधू. एक दुधाचा सागर, त्या नाव क्षीरसागर, देवे दिदला निरंतर उपमन्यासी. आता एक दुधाचा सागर, एक काय आहे, एक आता आपण बघितलं क्षार सिंधू म्हणजे कोणता, मिठाचा सागर आहे. एक दुधाचा सागर आहे, त्याला काय म्हटलं, या क्षीर सिंधू म्हणतात. देवाने तो उपमन्यूस कायमचा दिला आहे. कोणाला दिलाय, उपमन्यूला काय दिलाय, तो दुधाचा सागर कायमचा दिला आहे. एक समुद्र मध्याचा, एक जाणावा घृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र असे. आता समुद्र पण कशाचा आहे, एक समुद्र कशाचा आहे हो, मध्याचा. एक कशाचा आहे, तुपाचा. एक निवळ दह्याचा समुद्र आहे. एक उसाच्या रसाचा, एक तो शुद्ध जळाचा, ऐसा 7 समुद्राचा वेढा पृथ्वेसी. एक कशाचा आहे, उसाच्या रसाचा आहे समुद्र, एक कशाचा आहे, शुद्ध पाण्याचा. असा 7 समुद्राचा वेढा कुणाला आहे हो, पृथ्वीला आहे. म्हणजे ह्या 7 समुद्रांचा वेढा कुणाला आहे, ह्या पृथ्वीला आहे. म्हणजे जसं ब्रह्मांडामध्ये आहे तसंच काय आहे हो, पिंडी पण तसंच आहे. एक भूमंडळीचे एवं भूमंडळीचे जळ, नाना स्थळीचे सकळ, मिळून अवघे केवळ आप जाणावे. एवं भूमंडळीचे जळ काय सांगितलंय, एक म्हणजे
पृथ्वीवरील व अनेक इतर जे ठिकाणं आहेत, जेवढे म्हणून ही पृथ्वी म्हणजे पृथ्वीवरती नाही, इतर ठिकाणी जेवढे पाणी आहे ते सर्व काय आहे हो? आप आहे. म्हणजे पाणी, जेवढं पाणी आहे, मग पृथ्वीवर असू द्या नाही तर पृथ्वीच्या बाहेर असू द्या, जेवढं काही पाणी आहे तेवढे सगळे अवघे मिळून काय आहे? आप जाणावे. पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तळी आवर नदक, तीही लोकीचे उदक मिळून आप. पृथ्वी गर्भी किती एक. आता पृथ्वीच्या गर्भात किती पाणी आहे हो? जमीन नाही एवढं काय आहे हो पृथ्वीच्या गर्भामध्ये? पाणी आहे. म्हणजे पृथ्वीच्या पोटात कितीतरी पाणी आहे. ते तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरलेलं व तिला वेढणारे आवर्णदक आहे. असे तिन्ही लोकातील पाणी मिळून काय बनते? आप. समर्थांना काय सांगायचंय? पृथ्वीच्या सपाट भागावरती, पृथ्वीच्या आत गर्भामध्ये आणि पृथ्वीच्या सभोवताली जे काही पाणी आहे ब्रह्मांडामध्ये ते काय जाणावे? आप. नाना वल्ली भौवस, नाना तरुवरांचे रस, मद पारा अमृत विष मिळून आप. बघा, नाना वल्ली भौवस, जे काही अनेक प्रकारच्या वेली व वृक्ष ह्यांचं काय असतात? व रस असतात बघा त्यांना. ते सगळे रस म्हणजे अनेक प्रकारच्या वेली व वृक्ष ह्यांचे रस, मद पारा अमृत विष, हे सगळं मिळून काय आहे हो? हे सगळं आप आहे. नाना रस स्नेहाधिक, याही वेगळे अनेक, जळा वेगळे आवश्यक आप बोलीजे. नाना रस स्नेहाधिक म्हणजे पाण्याशिवाय तूप, तेल इत्यादी रस व इतर अनेक आर्द्र पदार्थ हे सर्व मिळून काय बनते? आप. काय बनते? आप. सारद्र आणि शीतळ, जळासारखे पातळ, शुक्लित श्रोणित मृत लाळ आप बोलीजे. सारद्र आणि शीतळ काय सांगितलंय हो? सारद्र आणि शीतळ, पाण्यासारखे पातळ, ओले व थंड म्हणून जेवढे आहे, तसेच शुक्लित शुक्र म्हणजे रेत, शोणित रक्त, मूत्र, लाळ हे सर्व पण काय जाणावे? आप. आप संकेते जाणावे, पातळ ओले ओळखावे, मृदू शीतळ स्वभावे आप बोलीजे. आप संकेते जाणावे म्हणजे पातळ, ओले, मृदू व शीतळ ह्या आपत्वाच्या काय आहेत? खुणा आहेत. ही लक्षणे जिथे असतील त्यास काय समजावे? आप समजावे. झाला आपाचा संकेत, पातळ मृद गुळगुळीत, स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे. झाला आपाचा संकेत. समर्थ काय म्हणतात? आपाचा संकेत आपल्याला कळतो काय? पातळ, मृदू व गुळगुळीत ह्या आपाच्या काय ठरलेल्या आहेत? खुणा ठरल्या. घाम, श्लेष्मा, अश्रू हे सर्व काय आहे? आपच आहे. तेज. आता हे झाली कशाची लक्षणं? आधी बघितलं पृथ्वीचं, नंतर कशाचं बघितलं? आपाचं. म्हणजे पृथ्वीवर, पृथ्वीच्या बाहेर जेवढं काही पातळ पाणी आहे, पातळ जेवढे काही पदार्थ आहेत म्हणजे ते कशामध्ये जाणावे? आप जाणावे. तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे तेज बोलीजे. तेज ऐका सावधपणे. समर्थ काय म्हणतात आता? तेज म्हणजे काय हो? अग्नी. आता सावधपणाने काय करा? ऐका. चंद्र सूर्य तारांचे समुदाय इत्यादी पदार्थ ज्यांचे आकार तेजामुळे दिव्य आहेत त्यास काय म्हणावे? तेज बोलीजे. म्हणजे चंद्र सूर्य तारांगण हे काय हो? चमकतात. उजेड दिसतो का नाही त्यांचा? मग ह्यांचे जे देह ज्याच्यामुळे असं चमकतात हे चंद्र सूर्य तारे, ते सगळं काय जाणावं?
तेज जाणावे. वन्नी मेघी विद्युलता, वन्नी सृष्टी संवारिता, वन्नी सागरा जाळीता वडवा नळू. आता बघा, अग्नी मेघातील वीज, सृष्टीचा संहार करणारा अग्नी, समुद्रास जाळणारा समुद्रातला वडवानळ, हे सर्व काय आहे हो? अग्नी आहे. ही सगळी कशाची उदाहरणं आहेत? अग्नीची, तेजाची. वन्नी शंकराचे नेत्रीचा, वन्नी काळाच्या सुदेचा, वन्नी परिग भूगोळाचा तेज बोलिजे. आता वन्नी कशाला म्हणतात बघा. वन्नी कशाचं सांगितलंय? शंकराचे नेत्रीचा. अग्नी म्हणजे शंकराच्या तृतीय नेत्रातील अग्नी. भुकेमुळे पोटात निर्माण होणारा शुद्धाग्नी. भूगोलास वेष्टीत असलेला परिगाग्नी. त्याला सर्वाला काय म्हटलं जातं? तेज म्हटलं जातं. काय म्हणजे पोटात बघा, भूक लागली की पोटात उसळतो तो अग्नी, त्याला काय म्हणतात? शुद्धाग्नी. शंकराच्या तृतीय नेत्रातील अग्नी. तसंच ह्या भूगोलात वेष्टीत असलेला अग्नी, त्याला काय म्हणावे? तेज म्हणावे. जे जे प्रकाश रूप, ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे. जे जे प्रकाश रूप आहे, म्हणजे जे जे प्रकाश रूप आहे ते काय आहे हो? तेजाचे स्वरूप आहे. शोषण करणारे व उष्णता निर्माण करणारे जे धर्म, ते तेज होत. लक्षात घ्या, म्हणजे उष्णता निर्माण करणारे, शोषण करणारे जे धर्म आहेत ते काय जाणावा? अग्नी. म्हणजे ही काय आहेत? अग्नीची लक्षणे आहेत. वन्नी मेघी विद्युलता, म्हणजे जे जे प्रकाश रूप, ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे. आता तेज झालं. आता काय राहिलं? वायो जाणावा चंचळ, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायोमुळे. समर्थ काय म्हणतात? वायो जाणावा चंचळ. वायू कसा असतो? एका जागेवर थांबतो का? नाही. वायू कसा आहे? चंचळ आहे. सर्वांस चेतवणारे चैतन्य, म्हणजे जे सांगता येत नाही, अव्यक्त. बोलणे चालणे व्यक्त. सर्व काही काय कशामुळे आहे हो? हे वायूमुळेच. आपण जे काय बोलतो चालतो हे सगळं कशामुळे होतंय? वायूमुळे. आपण बघा, चंद्रावरती जरी गेलो आणि आपण जवळ जरी उभा असलो तरी आपण हाक जोराने मारली तरी त्या शेजारच्या माणसाला आवाज जात नाही. का हो? चंद्रावरती आवाज का येत नाही? तर तिथे कशाचा अभाव आहे? ह्या वायू तत्वाचा अभाव आहे. वायू तत्वाच्या अभावामुळे कितीही जरी ओरडलो तरी तिथं आपला आवाज काय होणार नाही? आवाजच येणार नाही, आवाजच निघणार नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे जे काही आपलं चालणं बोलणं सर्व प्राणी मात्र म्हणजे 84 जीव कशामुळं आहे हो? हे सगळं वायू तत्वामुळे. हाले डोले तितुका पवन, काही न चले पवणे वीण, सृष्टी चाळाया कारण मूळ तो वायू. हाले डोले तितुका पवन, म्हणजे जे काय हलतंय डुलतंय असं जे दिसतंय आपल्या डोळ्याला, ते सर्व काय आहे हो? वायू आहे. वायू वाचून काही चालत नाही. सृष्टीला चालवा वयास म्हणजे चलन देण्यास मूळ कारण हा काय आहे हो? वायूच आहे. वायूच नसेल तर आपण थोडा वेळ सुद्धा जिवंत राहू शकत नाही. आपण पाहिलं कोरोनामध्ये काय होतं? ऑक्सिजन कमी पडत होता. म्हणजे काय हो? वायू तत्व काय पडत होतं? कमी पडत होतं. म्हणजे जे कमी पडतं, म्हणजे ज्याच्या कमी पडण्यानं काय होतं? जीव जातो माणसाचा. त्यालाच काय म्हटलं? म्हणजे माणूस जो हलतोय डोलतोय हे सर्व कशामुळं हो? चळण वळण हे सगळं कशामुळं होतंय हो? त्या वायूमुळे. वायू आहे म्हणून आपला बोललेला आवाज आपल्या एकामेकांना येतोय. आपण सर्व कार्यभाग करू शकतोय, चालू शकतोय, बोलू शकतोय. हे सर्व कोणामुळे? तर त्या वायू तत्वामुळे. चळण वळण आणि प्रसारण, निरोध आणि आकुंचन, सकळ जाणावा पवन चंचळ रूपी. चळण वळण आणि प्रसारण काय सांगितलंय हो? चळण म्हणजे चलन वलन, प्रसारण, निरोधन व आकुंचन हे चंचल धर्म ज्याचे आहेत तोच काय आहे हो?
वायू. प्राण अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान. नाग कुर्म कर्कश जान, देवदत्त धनंजय. प्राण अपान आणि व्यान काय सांगितलंय? प्राण प्राण अपान व्यान उदान व समान हे 5 मुख्य प्राण आहेत. काय आहेत? माणसाचे मुख्य प्राण आहेत. व ढेकर म्हणजे भाग ढेकर, कुर्म म्हणजे निमेषान्मेष, कृकल म्हणजे कर्कश, शिंक, देवदत्त म्हणजे जांभई व धनंजय म्हणजे देहपुष्टी. हे 5 उपप्राण मिळून काय आहे? वायूच आहे. हे सगळं कशाचं सांगितलंय एवढं? हे सगळं कशामध्ये आहे? हे सगळं सांगणं प्राण अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग कुर्म कर्कश जान, देवदत्त धनंजय. समर्थांनी हे सगळे कशाची उदाहरणं दिलेली आहेत? जे आपल्यात जे मुख्य प्राण आणि हे उपप्राण म्हणजे कसं ढेकर, निद्रा म्हणजे निमेषान्मेष, कर्कश, शिंक, देवदत्त, जांभई, देहपुष्टी हे काय आहे? उपप्राण. हे सर्व कशामुळे आहेत? पण हे आपल्या अंतरी जे प्राण आहेत ते कशामुळे? फक्त त्या वायूमुळे. जितके काही होते चळन, तितके वायूचे लक्षण. चंद्र सूर्य तारांगण, वायूची धरता. म्हणजे जितके काही होते चळन, जेवढं काही चळन होतंय ते कशामुळे होतंय? हो, फक्त वायूमुळे होतंय. आता आपण किती श्वासोच्छ्वास होतात बघा आपल्या. बघा आपण किती वेळा श्वासोच्छ्वास घेतो आणि सोडतो? 21,600 वेळा. जपा आणि अजपा म्हणजे आपले श्वासोच्छ्वास किती होतात? 21,600. जात येत असतो तो प्राणवायू आणि तो थांबला की काय होतो? माणसाचा जीव जातो. अपान वायूचे स्थान गुद, मलमूत्रोत्सर्ग क्रिया हा करतो. आणि उदान वायूचे एक स्थान काय आहे? कंठ. अग्न जलाचे विवाह करणे व स्वप्न दर्शनादी कार्य हा करतो. व्यान वायू सर्वांगात आहे. व्यान हा वायू काय आहे? सर्वांगात आहे. शरीरातील संधीतून हा आपले काम करतो. समान वायूचे स्थान नाभी आहे. हा अन्न रस सर्व शरीरात पोहोचवतो. म्हणजे किती महत्वाचा आहे तो हे प्राण. म्हणून काय सांगितले? समर्थ म्हणतात जेवढे म्हणून चलन होते ते काय आहे? वायूचे लक्षण आहे. चंद्र सूर्य व तारांचे समुदाय या सर्वांस धारण करणारा कोण आहे? वायूच आहे. वायूशिवाय माणसाचं जीवन नाही. आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ, अवकाश रूप सकळ आकाश जाणावे. आकाश जाणावे पोकळ. आकाश कसं आहे? पोकळ आहे. पोकळ, निर्मळ व निश्चळ आहे. हे समजून घ्यावे. सारी पोकळी म्हणून जेवढे आहे ते सर्व काय आहे? आता आपण कशाचं बघतोय? आकाशाचं. आकाश कसं आहे? पोकळ, निर्मळ आणि निश्चळ आहे. आणि जी काही सगळी पोकळी दिसते इथं ते सर्व काय जाणावे? आकाश. आकाश सकळांस व्यापक, आकाश अनेकी एक, आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे. आकाश सगळ्यांना काय आहे? व्यापून आहे. आकाश सगळ्यांना काय आहे? सर्वांना व्यापक व अनेकामध्ये एक असे काय आहे? आकाश आहे. वरील 4ही भूतांचे चमत्कार आकाशातच घडतात. आकाशा ऐसे नाही सार, आकाश सकळाहून थोर, पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारिका. आकाशा ऐसे नाही सार. आकाशासारखं काय नाही कुठंच. आकाशासारखे श्रेष्ठ कुणी नाही. ते सूर्याहूनही काय आहे? आकाशा ऐसे नाही सार, आकाश सकळाहून थोर, पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारिका. समर्थ काय म्हणतात? आकाशासारखं श्रेष्ठ कुणी नाही. ते सूर्याहूनही मोठे आहे. आकाशाचा विचार केला तर ते परब्रह्मासारखे आहे. असं कोण म्हणलं? समर्थ म्हणतायत. तव शिष्य केला आक्षेप,
दोहीचे सारखेच रूप, तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये. तो शिष्या केला लगेच. शिष्यानं काय केला, घेतला समोर आक्षेप घेतला लगेच त्या बोलण्यावरती. आणि काय म्हणाला शिष्यानं शंका काढली की आकाश व परब्रह्म या दोघांचे स्वरूप जर अचळ अडळ निर्मळ व निश्चळ असे सारखे आहे, तर आकाश हेच स्वरूप परब्रह्म असे का म्हणू नये. काय म्हणतोय शिष्य, जर सगळं रूप एकच आहे तर आकाशालाच परब्रह्म का म्हणू नये. आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद. आकाश वस्तूच स्वतः सिद्ध कान म्हणावी. आकाश स्वरूपा कोण भेद, काय सांगितलंय हो. आकाश व स्वरूप यात भेद कोणता आहे. पाहायला गेलं तर दोन्हीही काय आहे, एकरूप दिसतात. तेव्हा आकाश हेच स्वतः सिद्ध ब्रह्म का म्हणू नये. आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद. आकाश वस्तूच स्वतः सिद्ध कान म्हणावी. आकाश स्वरूपा कोण भेद, म्हणजे आकाश आणि परब्रह्मात काय भेद आहे. कोण म्हणतंय, आपण म्हणतो काय, आकाश व स्वरूपात यात भेद कोणता आहे. पाहायला गेलं तर दोन्ही काय आहे, तो एकरूप दिसतात. तेव्हा आकाश हेच स्वयंभू ब्रह्म का म्हणू नये. आपलं मन म्हणतंय बघा, काय आकाशाला स्वयंसिद्ध का म्हणू नये, ब्रह्म का म्हणू नये. वस्तू अचळ अडळ, वस्तू निर्मळ निश्चळ. तैसेची आकाश केवळ वस्तू सारखे. वस्तू कशी असते हो, अचळ आणि अढळ असते. काय असते, ब्रह्म अचळ अडळ. वस्तू कशाला म्हटले, ब्रह्माला म्हटले. म्हणजे ब्रह्म अचळ अडळ निर्मळ व निश्चळ आहे. तद्वत आकाशही ब्रह्माप्रमाणेच आहे. समर्थ तरी पण काय म्हणतात, आकाश पण कशासारखा आहे, त्या परब्रह्मासारखंच आहे. ऐकोणी वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन. आकाशा अंगी सप्तगुण शास्त्रे निरोपिले. ऐकोणी वक्ता बोले, लगेच वक्ता काय म्हणतो, ही शंका ऐकून वक्त्यानं उत्तर दिले की ब्रह्म हे निर्गुण व पुरातन असून आकाशाच्या अंगी 7 गुण आहेत असे शास्त्रात सांगितले आहे. काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो. ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा. काम क्रोध शोक मोह, काय सांगितलंय, काम क्रोध शोक मोह भय अज्ञान व शून्यत्व असा आकाशाचा 7 प्रकारचा काय आहे हो, स्वभाव धर्म आहे. काय, कसला स्वभाव धर्म आहे, काम क्रोध शोक मोह भय अज्ञान व शून्यत्व हा असा आकाशाचा 7 प्रकारचा काय आहे हो, स्वभाव धर्म आहे. ऐसे शास्त्रकारे बोलिले, म्हणून आकाश भूत झाले. स्वरूप निर्विकार संचले उपमे रहित. ऐसे शास्त्रकारे बोलिले, म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलंय. काय सांगितलंय, की आकाश हे भूत झाले आणि स्वरूप व निर्विकार व निरुपम घनदाट बनले, म्हणजे घनदाट भरलेले आहे. असा त्यात भेद असल्यामुळे आकाशाला ब्रह्म म्हणता येत नाही. आकाशामध्ये काय आहे हो, भेद आहे. म्हणून परब्रह्माला भेद नाही, म्हणून त्या आकाशाला काय देता येत नाही, त्या परब्रह्माची उपमा देता येत नाही. काचबंदी आणि जळ सारखेची वाटे सकळ. परी एक काच एक जळ शहाणे जाणती. काचबंदी आणि जळ काय सांगितले हो, काचबंदी आणि जळ. काच बसवलेली जमीन व पाणी दोन्ही अगदी सारखी दिसतात, पण एक काच आहे व एक पाणी आहे हे सहानासच काय होते हो, कळते, लगेच लक्षात येतं. काच आणि पाणी दोन्ही अगदी काय दिसतात हो, सारखंच दिसतात. पण शहाण्याला ते लक्षात येतं की ही काच आहे आणि हे पाणी आहे. रुवामध्ये स्फटिक पडिला, लोकी तद्रूप देखिला. तेने कपाळ मोक्ष झाला, कापूस न करी. रुवामध्ये स्फटिक पडिला,
म्हणजे कशामध्ये? कापसामध्ये काय पडला? स्फटिक पडलेला असला तर लोकास तो कापसासारखाच दिसतो, पण स्फटिकावर मनुष्य आपटला तर कपाळमोक्ष होईल, कापसाने होणार नाही. आता कापसामध्ये एखादं स्फटिक ठेवलेला असेल तर तो कापूसच वाटतो, आणि तो जर डोक्याला लागला असा तर त्याला काय म्हणतात? कपाळमोक्ष. म्हणजे तो लागतो डोक्याला, पण कापूस लागतो का? नाही. तंदुलामध्ये श्वेत खडे, तंदुला सारखेच वाकुडे, चावू जाता दात पडे तेव्हा कळे. तांदूळामध्ये श्वेतखडे म्हणजे काय हो? तांदळामध्ये खडे काय असतात? खडे असतात बघा तांदळामध्ये, तांदळासारखेच खडे असतात, आणि ते काय असतात? वाकडे असतात. तांदळामधील जे खडे असतात ते कसे असतात हो? वाकडे असतात. म्हणजे पांढरे शुभ्र खडे असतात, आणि तांदळाप्रमाणे ते वाकडे असतात, अणकुचीदार असतात. पण चावायला गेलो तर काय होतं? तो दातच पडतो आपला. तो जर तांदूळ चावायला गेलो, म्हणजे तांदूळ समजून जर आपण तो खडा चावायला गेलो तर काय होतील? दातच पडतात. तेव्हा हे म्हणजे दात पडल्यावरच आपल्याला कळतं की काय हे तांदळामध्ये काय होता? खडा होता. त्रिभागामध्ये खडा असे, त्रिभागा सारिकाच भासे, शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे. त्रिभागामध्ये खडा असे, काय सांगितलंय? कमावलेल्या शून्यात त्रिभाग म्हणजे काय? चुना, वाळू व ताग तिन्ही मिळून केलेला लगदा, त्यात काय असतो? खडा असतो. तो त्या चुन्यासारखाच दिसतो. शोधून काढायला लागलं म्हणजे कठीणपणामुळे हातपाय तो वेगळा, म्हणजे हाताला तो कसा लागतो? वेगळा लागतो. चुन्यामध्ये काय असतो? खडा असतो एखादा, तो चुनासारखाच दिसतो, आणि आपण शोधायला गेलो तर तो काय दिसतो? त्याच्या कठीणपणामुळे काय दिसतो आपल्याला? तो वेगळा दिसतो. गुळासारिका गुळदगड, परी तो कठीण निचाड, नागकांडी आणि वेखंड एक म्हणू नये. गुळासारिका गुळदगड, गुळासारखा काय आहे हो? गुळासारखा गुळात काय असतो? गुळदगड असतो, आणि तो काय असतो? कठीण असतो. आणि बचनाग व वेखंड ही सारखी जरी दिसली तरी एक म्हणता येत नाहीत. सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ, परी पितळेशी मिळता ज्वाळ काळीमा चढे. आता लांबून बघितलं तर सोनं आणि पितळ काय हो? सारखंच दिसतं, परंतु ज्या वेळेस अग्नी दिला जातो सोनं आणि पितळाला, त्यावेळेस ते पितळ काय होतं? काळं पडतं. सोनं काळं पडत नाही. सोन्याला अग्नी मिळाला की ते आणखीनच काय दिसतं हो? उजळून दिसतं. असो हे हीन दृष्टांत, आकाश म्हणजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे. असो हे हीन दृष्टांत. समर्थ काय म्हणतात? असं द्या, एवढे दृष्टांत जे सांगितले तेवढे पण काय आहेत? कमीच आहे. जेवढं सांगेल तेवढं तुम्हाला कमीच आहे. आकाश म्हणजे केवळ भूत होय, ते भूत व अनंत परमात्मा एक कशी होतील? आकाश हे काय आहे हो? केवळ भूत आहे, आणि भूत आणि परमात्मा एक होऊ शकत नाही. वस्तूसी वर्णची नसे, आकाश श्यामवर्ण असे, तोहीस साम्यता कैसे करती विचक्षण. काय सांगितलंय? परब्रह्म ह्या वस्तूला रंगच नाही, आकाश तर श्यामवर्ण दिसते. परब्रह्म या वस्तूला काय नाही हो? म्हणजे वस्तूची वर्णची नसे, आकाश श्यामवर्ण असे, देवहीस साम्यता कैसे करती विचक्षण. आकाश कसं दिसतं हो? निळसर दिसतं. परब्रह्माला कलर आहे का? नाही. मग ते दोन्ही कसं सारखं म्हणायचं? म्हणू शकत नाही आपण की ते दोन्ही काय आहेत? एक आहेत. श्रोते म्हणती कैचे रूप, आकाश ठाईचे अरूप, आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही. श्रोत्यांना तरी पण विश्वास बसत नाही. श्रोते काय म्हणतात की आकाशाला तरी कुठं रूप, कसलं रूप आहे तेव्हा?
ते मूळचे काय आहे? अरूप निराकारच आहे. ह्यास्तव आकाश हेच ब्रह्मस्वरूप, त्यात भेद नाही, असं आपण म्हणतोय. समर्थांना म्हणतोय आपण की काय? आकाश आणि परब्रह्म यामध्ये काय नाहीये? भेद नाही. चहुभूतांस नाश आहे, आकाश कैसे नासत आहे. आकाशास नस आहे वर्ण व्यक्ती विकार. काय सांगते श्रोता काय म्हणतोय? चहुभूतांस काय आहे हो? चारी भूतांचा नाश आहे, पण आकाश कसे आहे? कसे नाश पावल? चारी भूतांना नाश आहे, परंतु आकाश हे नाश पाहू शकत नाही. कसं पावल? त्याला रूप रंग व विकार हे लागत नाहीत, असं कोण म्हणतंय? श्रोता. काय? चारा भूतांना काय आहे? मृत्यू आहे, परंतु आकाशाला काय नाही? विनाश नाहीये. आकाश अचळ दिसते, त्याचे काय नासो पाहते. पाहता आमचे नमते, आकाश शाश्वत. आकाश अचळ दिसते. आकाश कसं दिसते? आकाश निश्चळ दिसते, त्यांचे काय नसणार? म्हणून आमच्या मते विचार करता आकाश काय आहे? शाश्वत आहे. ऐसे ऐकोन वचन, वक्ता बोले प्रतिवचन. ऐक आता लक्षण आकाशाचे, ऐसे ऐकोनी वचन. श्रोता बोले आता ऐकोन. काय सांगितलंय? तेव्हा आकाश निश्चळ दिसते, असे श्रोतेचं बोलणे ऐकून वक्ता काय हो? प्रत्युत्तर देता झाला. वक्ता काय म्हणतोय, म्हणजे श्रोता काय म्हणतोय की दोन्हीत काय नाहीये? बदल नाही. आकाश कसं आहे? शाश्वत आहे. तिचं चार बाकीची भूतं काय आहेत? अशाश्वत आहे. असं श्रोत्याचं बोलणं ऐकून समर्थ काय द्यायला लागले? प्रत्युत्तर देते झाले. आता आकाशाचे लक्षण ऐक. समर्थ काय म्हणतात? तुला खूप वाटतंय की नाही आकाश शाश्वत आहे, तर आकाशाचं महत्त्व, आकाशाचे कार्य आता काय कर? वाच. आकाश तमापासून झाले, म्हणून काम क्रोधे वेष्टिले. अज्ञान शून्यत्व बोलिले नाम तयाचे. आकाश कशापासून झाले? तमोगुणापासून झाले, म्हणून ते काम क्रोधाने वेष्टलेले आहे व त्याला अज्ञान शून्य अशी काय दिलेली आहेत? नावं दिलेली आहेत. कोणाला? रक्षक सांगितले, आणि त्याला नावं काय दिले? तो 8 आणि 9. अज्ञाने काम क्रोधाधिक, मोहो भय आणि शोक. हा अज्ञानाचा विवेक आकाश गुणी. अज्ञाने काम, अज्ञानापासून काम क्रोध मोह भय शोक इत्यादी होतात. आकाशाच्या धर्मामुळेच हा अज्ञानाचा विचार काय होतो? उत्पन्न होतो. नास्तिक नकार वचन, तेची शून्याचे लक्षण. तयास म्हणती हृदय शून्य अज्ञान प्राणी. नास्तिक नकार काय सांगितले? नास्तिक नकार वचन, तेची शून्याचे लक्षण. तयास म्हणती हृदय शून्य अज्ञान प्राणी. म्हणजे नास्तिकपणा किंवा नकार वचन हेच शून्याचे लक्षण होय. हृदय शून्य, भावना शून्य व अज्ञाने प्राणी, ह्या शून्यालाच काय म्हणतात? ब्रह्म म्हणतात. आकाश स्तब्धपणे शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान. अज्ञान म्हणजे कठीण रूप तयाचे. आकाश स्तब्धपणे शून्य, आकाश म्हणजे स्तब्धपणाने असणारे शून्य, आणि शून्य म्हणजे काय आहे हो? अज्ञान. व अज्ञान म्हणजे काय? कठीणपणा. हे त्या आकाशाचे रूप आहे. कठीण शून्य विकारवंत, तयास कैसे म्हणावे संत. मनास वाटे हे तद्वत आहाच दृष्टी. कठीण शून्य विकारवंत, जे कठीण शून्य व विकारवंत आहे त्याला संत म्हणजे शाश्वत किंवा सत कसे म्हणावे? लोक वरवर पाहतात म्हणून त्यांना काय हो? आकाश स्वरूपाप्रमाणे आहेसे वाटते, परंतु आकाश काय नाही हो? शाश्वत नाही. परंतु श्रोत्याला काय वाटतं? आपल्याला काय वाटतं? आकाश हे काय आहे? शाश्वत आहे. अज्ञान कालवले आकाशी, तया कर्दमा ज्ञान नासी. स्वरूप
अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा नाननासी म्हणून या आकाशाशी नाश आहे. अज्ञान कालवले आकाशी, आकाशात काय हो अज्ञान मिसळलेले आहे, त्या मिश्रणाचा नाश ज्ञानाने होतो म्हणून आकाशालाही काय आहे हो नाश आहे. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एक रूप परी दोही मध्ये विक्षेप शून्यत्वाचा. तैसे आकाश आणि स्वरूप त्याचप्रमाणे आकाश व ब्रह्मस्वरूप ही पाहू गेलं तर काय वाटतं हो एक रूप वाटतात, पण दोहीमध्ये काय आहे शून्यत्वाचा फरक आहे. स्वरूपाच्या ठिकाणी नसलेले शून्यत्व कशामध्ये आहे हो आकाशात आहे. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एक रूप परी दोहीमध्ये विक्षेप शून्यत्वाचा. दोन्हीमध्ये कशाचा फरक आहे तर शून्यत्वाचा. आहाच पाहता कल्पनेसी सारखेच वाटे निश्चेसी परी आकाश स्वरूपासी भेद आहे. आहाच पाहता कल्पनेसी काय सांगितलंय वरवर पाहिल्यास आकाश व ब्रह्म ही सारखीच असे कल्पनेस खरोखर वाटते, तथापि आकाश व ब्रह्म ह्यात काय आहे हो भेद आहे. उन्मनी आणि सुसुप्ती अवस्था सारखेची वाटे तत्वता, परंतु विवंचून पाहो जाता भेद आहे. आता आपल्याला वाटतं उन्मनी आणि सुसुप्ती ज्या अवस्था आहेत आपल्या त्या काय वाटतात एकच वाटतं. उन्मनी म्हणजे काय हो ईश्वर रूपी मिळून जाणे ही मनाची एक अवस्था, त्याला काय म्हटलं जातं उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्थेमध्ये काय होतं हो ईश्वर रूपामध्ये आपण मिळून जातो, मन आपलं ईश्वर रूपामध्ये मिळून जातं. ती कोणती अवस्था उन्मनी. व गाढ निद्रा सुसुप्ती. सुसुप्ती म्हणजे काय गाढ निद्रा. या दोन्ही अवस्था कशा वाटतात आपल्याला सारख्याच वाटतात, पण विचारपूर्वक पाहिल्यास दोन्हीमध्ये काय आहे हो भेद आहे. खोटे खऱ्यासारखे भुवती परी परीक्षवंत निवडती का कुरंगे देखोन भुलती मृगजळासी. खोटे खऱ्यासारखे भाविती. खोटं काय वाटतं आपल्याला खऱ्यासारखं वाटतं म्हणजे कसं मृगजळ पाहून हरणे भुलतात, त्याप्रमाणे सामान्य लोक खोट्याला खऱ्यासारखेच मानतात, पण पारखी असतात ते त्याची काय करतात निवड करतात. म्हणजे काय हो विचारपूर्वक काय केलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे. विचारपूर्वक काय ठेवला पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे. आता असो हा दृष्टांत बोलीला कळाया संकेत म्हणून भूत आणि अनंत एक नव्हेती. समर्थ काय म्हणतात आता असो हा दृष्टांत पूर्ण झाला. एवढे जे दिलेले आहेत तुम्हाला जी काय उदाहरणं दिलेली आहेत ती काय झाली आता पूर्ण झाली. आता खूण लक्षात येण्यासाठी हा दृष्टांत सांगितला. ह्यास्तव भूत जे आकाश ते व अनंत ब्रह्म ही एक नव्हेत. लक्षात घ्या समर्थ काय म्हणतात आता असो हा दृष्टांत बोलेला कळाया संकेत म्हणून भूत आणि अनंत एक नव्हेत. म्हणजे काय परब्रह्म आणि आकाश कोणतंही पंचमहाभूतातलं एखादं भूत आणि परब्रह्म हे काही नाहीयेत, हे एक नाहीयेत हे समर्थांना सांगायचं. आकाश वेगळेपणे पाहावे स्वरूपी स्वरूपची व्हावे वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. आकाश वेगळेपणे पाहावे म्हणून समर्थ काय म्हणतात की आपल्याला काय वाटतं आकाशच परब्रह्म आहे, परंतु समर्थ म्हणतात तसं नाहीये. आकाशाहून वेगळे राहून आकाश पाहावे आणि स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूप होऊन जावे असे परब्रह्म वस्तूला पाहावचे असते. लक्षात घ्या परब्रह्माला शरण जायचं म्हणजे काय हो हे सगळे तत्व बाजूला ठेवून अनन्य भावाने काय केलं पाहिजे हो त्या परब्रह्माला काय गेलं पाहिजे शरण गेलं पाहिजे. येथे आशंका फिटली संदेह वृत्ती मावळली भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूप स्थिती. काय समर्थ सांगतायत येथे आशंका फिटली इथं काय झाली
आशंकेचं काय झालंय हो, शंकेचं काय झालंय हो, निरसन झालंय. संदेह वृत्ती काय झाली, मावळली. भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूप स्थिती. जी परब्रह्माची स्वरूप स्थिती आहे ती वेगळ्या प्रकारे काय मिळाली हो, अनुभवायच मिळाली. म्हणजे आकाशाहून वेगळे राहून आशंका, काय सांगितलं इथं, शंका येते, शंका फिटली, संशय वृत्ती लय पावली. स्वरूप स्थितीचा अनुभव वेगळेपणाने घेता येत नाही. समर्थांना काय सांगायचंय, वेगळेपणाचा अनुभव येथे काय करता येत नाही, घेता येत नाही. म्हणजे काय हो, समर्थांनी बघा आपल्यासाठी हा सागर, ज्ञानरूपी सागर श्रवणाच्या रूपाने समर्थ आपल्याला काय करतायत हो, अखंड देत आहेत. परंतु आपलं लक्ष आहे का, आपलं लक्ष कशावरती, हे असंच का आणि ते तसंच का, आपण नेहमी काय घेतो, शंका घेतो. मग अशा घेतलेल्या शंकेवरचं निरसन सुद्धा करायचं काम कोणी केलंय हो, स्वतः समर्थ करतायत. म्हणजे अखंड समर्थ काय करतायत, कार्य करतायत. काय सांगायचं की दास कशामध्ये अडकू नये हो, अज्ञानामध्ये अडकू नये. कारण आपल्या परमार्थाचं हेच काय आहे हो, मूळ काय आहे, अज्ञान मूल हरणम. समर्थ नेहमी म्हणतात आम्ही ज्ञान देत नाही, आम्ही ज्ञान वाटत नाही, आम्ही काय करतो तर आम्ही अज्ञान काढतो. अज्ञान काढायचं काम आम्ही करतो. आणि समर्थ परंपरा, सद्गुरू परंपरा काय आहे हो, अखंड नम्रतेत आहे. अखंड कशी आहे हो, नम्रतेत आहे. म्हणून समर्थांना सांगावं लागलं की काय हो, सगळी उदाहरणं द्यावी लागतात. कारण कसा श्रोता लगेच म्हणतो की बाबा ही दोन्ही तर एकच दिसत आहेत, मग ह्यात भेदच नाही, ही दोन्ही कशी आहेत, आकाश आणि परब्रह्म एकच आहे. परंतु तिथं समर्थांना यावं लागतं, श्रवण द्यावं लागतं दासाला की काय, अरे बाबा असं नसून हे असं आहे. ते आकाश काय होतंय, निळं भासतंय, तसं परब्रह्माला आकार उकार नाही. त्यामुळे आपण काय करू शकत नाही त्या परब्रह्माला. आपण आकाश आणि परब्रह्म म्हणजे भूत आणि अनंत याला एक म्हणू शकत नाही. येथे आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूप स्थिती. येथे आशंका फिटली. आता शंकेचं काय झालंय, श्रवण केलं आपण, हा समास अखंड श्रवण केला, त्यामुळे आपल्या मनातील आशंका काय हो झाली हो, फिटली. संदेह वृत्ती, आपल्याकडे जो संदेह होता परब्रह्म कोण, ही पंचमहाभूते काय आहेत आणि कशासाठी आहेत, त्यांचं कार्य काय आहे, हे आपल्याला काय नव्हतं, माहीत नव्हतं. मग ते समर्थांनी काय करून दिलं हो, करून दिलं, माहिती करून दिलंय आता. आणि सॉरी अखंड काय करते, आपल्याला सांगते. त्यावेळेस संदेह वृत्ती ज्यावेळेस मावळते त्यावेळेस भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूपस्थिती. मग त्या परब्रह्माला अनुभवता येतं. कधी, शंकेने येईल का हो, अजिबात येणार नाही. शंका सोडून, शंका आपल्या शंकेचं निरसन झालं तरच आपल्याला काय होतंय हो, त्या परब्रह्माची काय होते, आपल्याला ओळख होते, अन्यथा नाही. त्यावेळेसच आपल्याला परब्रह्म अनुभवास येईल, अन्यथा नाही. आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाशाते साम्यता न घडे. आकाश अनुभवा येते, आकाश काय येते हो, येते. आता आकाशाचा अनुभव घेता येतो व ब्रह्मस्वरूप अनुभवाच्या पलीकडचं आहे. आकाशाचा अनुभव आपल्याला घेता येतोय, परंतु परब्रह्माचा अनुभव घेता येत नाही. कारण का हो, अनुभवाच्याही पलीकडचं ते परब्रह्म आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, म्हणून आकाश आणि परब्रह्माची बरोबरी होत नाही, साम्यता न घडे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, अनुभवाच्या पलीकडचं ते परब्रह्म आहे. आता आकाशाचा अनुभव घ्यायचा तर आपल्याला आकाशाचा अनुभव घेता येतो, परंतु ते परब्रह्म कसं आहे हो, आकाशाहून निराळे आहे. म्हणून त्या आकाशाचा काय घेता येत, म्हणजे आकाशाहून भिन्न आहे, म्हणजे अनुभवाच्याही पलीकडचं ते परब्रह्म आहे. म्हणून आकाश आणि परब्रह्माची काय होत नाही, साम्यता घडू शकत नाही. दुग्धा सारिका जळांश, निवडू जाणती राजहंश, तैसे स्वरूपानी आकाश संत जाणती. लक्षात घ्या, आले समर्थ काय म्हणतात. समर्थ दुग्धा सारिका जळांश, पाण्यात
दूध मिसळलं किंवा दुधात पाणी जरी टाकलं, दुधात मिसळलेले पाणी दुधासारखं दिसतं ना. लक्षात घ्या, एखाद्या दुधामध्ये पाणी जर मिसळलं तरी ते दुधासारखंच दिसतं. परंतु राजहंस असा एक पक्षी आहे की तो काय करतो, राजहंस काय करतो, दुधातील पाणी वेगळं करतो आणि फक्त दूध पितो. लक्षात घ्या, पाणी वेगळं करून काय करतो, वेगळं करतो म्हणजे दूध आणि पाणी वेगळं करतो. त्याप्रमाणे म्हणजे राजहंस ज्याप्रमाणे वेगळं काढतो बघा, दुधात मिसळलेलं पाणी दुधासारखं दिसलं तरी राजहंस काय करतो, ते वेगळं काढतो. त्याप्रमाणे आकाश व स्वरूप ह्यातील भेद कोण जाणतं, संत जाणतात. लक्षात घ्या, संत ही एकमेव अशी परंपरा आहे की त्यांना काय हो, जाणीव आहे कशाची. संत परंपराच काय करते, जाणते की काय आकाश आणि परब्रह्म यामध्ये काय आहे, भेद आहे. ज्याप्रमाणे दुधामध्ये पाणी आहे हे कोण ओळखतं, राजहंस ओळखतो आणि वेगळं काढतो. त्याप्रमाणे आकाश हे पंचमहाभूत असून ते परब्रह्मापासून वेगळं आहे हे कोण जाणतं, संत जाणतात. आणि म्हणून संत संगतीमध्ये राहणं काय आहे व गरजेचं आहे. सत्समागम अखंड काय पाहिजे आपल्याला, संतांच्या सानिध्यात पाहिजे. म्हणजे काय होतं, आपल्याकडचा अज्ञान न राहता, आपलं अज्ञान राहत नाही आणि आपल्या काय होतो खाली म्हणजे अज्ञान निघून जातं. संतांच्या सहवासात आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस खऱ्या परब्रह्माची ओळख होते बघा आपल्याला. संतांची संगती त्यासाठी आवश्यक आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अखंड काय केलं, ज्ञान दिलं. परंतु माणसं ज्ञान न घेता अज्ञानामध्ये हे होतात, काय हो, गुरफटली जातात. रेड्याच्या पाया पडून ज्ञान येणार आहे का हो. त्या रेड्याला ज्ञान देणाऱ्या व्यक्तीलाच काय घेतलं पाहिजे आपण, रेड्याच्या डोक्यावर हात ठेवणाऱ्या व्यक्तीचं काय घेतलं पाहिजे आपण, आचरण घेतलं पाहिजे, त्याचे आचार विचार घेतले पाहिजे. तर आपण काय करतो, त्यांचं सोडून आपण त्या रेड्याचे पाय धरतो. रेड्याचे पाय धरून उपयोग नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, संत परंपराच अशी आहे की जी काय करते, वेगळं म्हणजे परब्रह्म आणि आकाश हे वेगळं आहे हे सांगणारी फक्त कोण आहे, संत परंपरा. सकळ माया गता गोवी, संत संगे हे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी सतसमागमे. काय सांगितलंय, सकळ माया गता गोवी, मायेची ही सगळी गुंतागुंत संत संगतीने काढून टाकून मोक्षाची पदवी प्राप्त करून घ्यावी. समर्थ काय म्हणतात शेवटी की सकळ माया गता गोवी, सगळी काय आहे, ही मायेची गुंतागुंत आहे. आणि ही जी मायेची गुंतागुंत कोण काढू शकतो, संत संगती. म्हणून संत संगतीने हे मायेची गुंतागुंत काढून टाकून मोक्षाची पदवी प्राप्त करून घ्यावी. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, संत संग कुठं भेटतो, सत्संग श्रवणामध्ये सत्संग भेटतो. म्हणजे आपण जे भगवंताने लिहून ठेवले, संतांनी जे लिहिलेले ग्रंथ आहेत त्या ग्रंथ वाचले, श्रवण केले तर आपल्याला काय होतं, आपल्या अंतरीचा भाग बदलतो. त्यासाठी समर्थ काय म्हणतात, जर मोक्षाची पदवी प्राप्त करून घ्यायची असेल, आपल्याला मोक्ष जर पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, ही सगळी मायेची गुंतागुंत संत संगतीतून काढून टाकली पाहिजे. म्हणजे खरं काय पाहिजे आपल्याला, संत संगती पाहिजे. म्हणजे सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वता नावडो. म्हणजे हे सर्व विषय विकार सगळं कळण्यासाठी काय पाहिजे, संत संगती पाहिजे. आणि संत संगतीनेच आपण काय हे सगळं काय होणार आहे हो, शिकणार आहोत आणि घडणार आहोत. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय, शेवटी काय सांगितले हो, सकळ माया गता गोवी, संत संगे हे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.